जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. उच्च न्यायालय मुंबई, मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक या पदाकरता या भरती निघालेल्या आहेत. तर इथे पदाचे नाव दिलेले आहे पहा, वाहन चालक, उच्च न्यायालय मुंबई. 26 पदे आहेत. तर इथे निवड यादी एकूण पदे 26 आणि प्रतीक्षा यादी 7 आहे. नागपूर खंडपीठ इथे 5, निवड यादी 5 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 1. औरंगाबाद खंडपीठ 6, निवड यादी 6 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 2 पदे आहेत. तसेच नियमाप्रमाणे वाहन चालक या पदाचे वेतन मॅट्रिक इथे S10 दिलेली आहे. 29,200 ते 92,000 पर्यंत तुम्हाला इथे पेमेंट मिळणार आहे. पात्रता काय असणार आहे पहा. उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा असं सांगितलेलं आहे. इथे वयोमर्यादा दिलेली आहे पहा. खुला वर्ग किमान वयोमर्यादा 21 वर्ष, कमाल वयोमर्यादा 38 वर्ष. तसेच अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 21 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 43 वर्ष असणार आहे. तसेच विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा 21 आहे आणि कमाल वयोमर्यादा जी असणार आहे ती लागू नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं वय किती असेल तरी तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. उमेदवार किमान 3 वर्ष हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा. उमेदवार वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड स्वच्छ असावा. तसेच उमेदवारास जे बेसिक नॉलेज असतं वाहन दुरुस्तीचं ते असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा, म्हणजे डोमसाईल हे महाराष्ट्राचं असलं पाहिजे. चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. करार करण्यास सक्षम असावा. तसेच कोणत्याही आयोगाने MPSC UPSC ने त्याला अपात्र म्हणून घोषित केलेलं नसलं पाहिजे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे नियम 2005 नुसार जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. म्हणजे इथे जे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचं शुल्क इथे 1,000 आहे. तर ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज भरले जाणार आहेत. अर्जदाराने शुल्क हे SBI कलेक्टद्वारे भरायचं आहे आणि अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती इथे सांगितलेली आहे. तर bombay-high-court.nic.in या वेबसाईटवर जाऊन 15/12/2025 ते 5/1/2026 पर्यंत इथे अर्ज सादर करायचे आहेत. तर त्यासाठी वेबसाईटवर क्लिक करून रिक्रुटमेंटमध्ये स्टाफ कार ड्रायव्हरच्या अप्लाय ऑनलाईन पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि SBI कलेक्टद्वारे तिथे पेमेंट 1,000 पूर्ण भरायचं आहे. त्यानंतर जो रेफरन्स नंबर प्राप्त होईल तो अर्जामध्ये अचूक नमूद करायचा आहे किंवा त्यामुळे अर्ज तुमचे नाकारण्यात येणार आहेत. जर तुम्ही व्यवस्थित नंबर भरला नाही तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. इथे तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी इथे 20 गुण असणार आहेत. तसेच पूर्वानुभव 10 गुण, मोटार वाहन परीक्षा असेल त्यासाठी 10 गुण आणि मुलाखतीचे 10 गुण, असे 50 गुणांची इथे तुमची एक्झाम्स होणार आहे. तसेच ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल त्यांनी जी प्रमाणपत्र आणायचे आहेत त्याच्या छायांकित प्रती इथे आणायच्या आहेत. त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणजेच तुमचं जे जन्माचं दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल, तसेच SSCचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. तसेच तुमचे 10वी 12वीचे जे काही प्रमाणपत्र असतील, डिप्लोमा प्रमाणपत्र असतील किंवा वैध वाहन चालकाचं जो प्रमाणपत्र असेल, तसेच डोमसाईल प्रमाणपत्र असेल, हे सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या झेरॉक्स कॉपी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. धन्यवाद.